नमस्कार मित्रांनो, आपल्या धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। गरुड पुराण कथा अध्याय 23 वर्ण व आश्रम आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सुरू करूयात। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, यज्ञ याग दान घेणे व देणे, ज्ञानोपासना आणि ज्ञानदान अशी ब्राह्मणाची 6 कर्तव्ये आहेत। दान, अध्ययन व यज्ञ ही 3 क्षत्रियांची, शिवाय न्याय करणे हे त्यांचे कर्तव्य आहे। शेती आणि व्यापार ही वैश्याची व वरील 3 वर्णांना सहाय्य करणे हे सेवेकरी वर्णासाठी अशी कर्तव्य आहेत। त्यांच्या जोडीला ग्रह बांधणे व स्वयंपाक करणे हेही सेवेकरी वर्णांनी करावे। ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थी व संन्यासी हे 4 आश्रम असून त्यांचे प्रत्येकी 2 प्रकार आहेत। पंचात राहून व पंचात न गुंतता कर्मे करणे असे ते आहेत। त्यांना अनुक्रमे 1 ब्रह्मचारी, उपकुर्वाण व नैशिष्ट, 2 गृहस्थ, साधक व उदासीन, 3 वानप्रस्थी, तापसोत्तम व संन्यासी आणि 4 संन्यासी, पारमेष्टिक व योगी असे म्हणतात। आपापला आश्रम धर्म पाळून कर्मे करीत राहिल्याने आणि परमात्माचे नित्य ध्यान करीत गेल्याने प्रत्येक मानवाला जी गती ऋषीमुनींनी मिळते ती परमगती प्राप्त होऊ शकते। आता आपण अध्याय 24 दैनंदिन आचरण बघणार आहोत। तर चला सुरू करूयात। जो नेहमी आपली आश्रम कर्तव्य करतो त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते। प्रातकाळी लवकर उठून परमेश्वराचे स्मरण करावे। प्रापंचिक कर्तव्याची आखणी करावी। नंतर शौच, मुखमार्जन, स्नान करावे। प्रकृती जशी असेल त्या अनुसार स्नान करावे। स्नानाने ब्राह्मण, 2 आग्नेय, 3 वायव्य, 4 दिव्य, 5 वारुण आणि 6 योगिक असे प्रकार आहेत। त्यानंतर नदीवर जाऊन देवांसाठी, पितरांसाठी व वृषरशासाठी तर्पण करावे। सध्या वंदन करून सूर्याला अर्घ्य द्यावे। गायत्री मंत्राचा जप आणि प्राणायाम करावा। सूर्याला नमन करून आदित्य हद्य स्तोत्र म्हणावे व घरी यावे। नंतर देवपूजा करावी, गुरुपूजन करावे। एवढे झाले की आपल्या अर्थार्जनाच्या कार्यास लागावे। नोकरी, धंदा, शेती वगैरे। माध्यान्हीच्या भोजनापूर्वी वैश्वदेव, देवयज्ञ, काकवली, भूतयज्ञ, याचक व जनावरे तसेच पक्षी यांना खाऊ घालावे। सुवरे, जननशौच व सूतक, मरणाशौच ही दोन्ही अवश्य पाळावी। आता आपण अध्याय 25 दानधर्म आणि देवांची आराधना बघणार आहोत। तर चला सुरू करूयात। ब्रह्मदेव म्हणतात, आता मी सर्वोत्तम अशा दानधर्माबद्दल सांगणार आहे। सत्पात्राला श्रद्धेने जी उपयोगाची गोष्ट दिली जाते तिला दान म्हणावे असा संकेत आहे। ती वस्तू मात्र देणाऱ्याने वैध मागणी मिळवलेली असणे हे आवश्यक आहे, कारण तेच दान सुफळ होते। अध्यापन, याजन आणि दानाचा स्वीकार या 3 गोष्टी ब्राह्मणाचे उत्पन्न आहे। सावकाराची शेती, व्यापार आणि युद्ध हे त्याच्यासाठी वर्ज्य आहे। दानाचे 4 प्रकार आहेत। 1 नित्यदान, 2 नैमित्तिक दान, 3 काम्यदान आणि 4 विमलदान असे ते आहेत। जे दान ब्राह्मणाला निरपेक्ष वृत्तीने दिले जाते त्याला नित्यदान म्हणावे। पापाच्या दोषातून मुक्त होण्यासाठी जे देतात ते नैमित्तिक दान होय। इच्छापूर्ती व्हावी यासाठी दिलेले दान काम्यदान असते, तर फक्त परमेश्वराच्या प्रीत्यर्थ दिलेले जाणारे दान ते विमलदान जाणावे। सुपीक जमीन ब्राह्मणाला दान देणारा मुक्तीला जातो। ब्राह्मणाला विद्या देणारा निर्दोषक होऊन ब्रह्मलोकी जातो। वैशाख हात दिलेल्या दानाचे विशेष महत्त्व असते। त्यातही द्वादशी आणि पौर्णिमा या तिथींना धर्माप्रीत्यर्थ जरूर दान करावे। त्यामुळे दाता निर्भय बनतो। मनोकामनाच्या पूर्ततेसाठी निरनिराळ्या देवाच्या पूजा करीत जाव्या। ब्राह्मणाची पूजा करावी व त्यांना भोजन द्यावे। संताप प्राप्तीची इच्छा असेल तर इंद्रपूजन करावे। ब्रह्मज्ञान हवे असेल तर ब्रह्मणा पूजा करावी। आरोग्यप्राप्तीसाठी सूर्याची आराधना करावी।
धनप्राप्तीकरिता अग्नीची आराधना करावी, कार्यसिद्धी होण्याकरिता विनायक गणेश पूजा भोग हवे असतील तर चंद्राची आराधना करावी आणि शरीरभर मिळविण्यासाठी वायुदेवाची पूजा करावी, मुक्ती लाभण्यासाठी तसेच सर्व इच्छांसाठी भगवान श्रीहरी आराधना करत जावी. उदक दान केल्याने तृप्ती, अन्नदानाने अखंड सौख्य, तीळ दान देण्याचे उत्तम, संताप प्राप्ती दिवा दान करण्यामुळे, सतेज दृष्टी भूमिदान केल्यामुळे सर्व इच्छित वस्तूंची प्राप्ती अशी फळे आहेत. त्याचप्रमाणे सोन्याच्या दानाने दीर्घ आयुष्य मिळते. वास्तुदान केल्याने उत्तम घर, तर चांदीदान करण्यामुळे सुंदर रूपाचा लाभ होतो. वस्त्रदानाचे फळ चंद्रलोकाची प्राप्ती आहे. घोडादान दिल्यामुळे अश्विनी कुमार यांचा लोक मिळतो. बैलाचे दान केले तर विपुल संपत्ती मिळते आणि गाय दान दिली तर सूर्यलोक स्थान मिळते. वाहन आणि पलंग दानापोटी उत्तम पत्नी मिळते. त्याचप्रमाणे कुणाचे संरक्षण केले तर ऐश्वर्य मिळते. धान्यदानाने फळ चिरंतन सौख्य आहे. ज्ञानदानाने ब्रह्मलोकात स्थान, गाईला घास देण्याने पापमुक्ती असे फळ मिळते. जळाऊ गोष्टी, लाकूड फाटा वगैरे दान दिल्याने दाता अग्नीसारखा तेज पुंज बनतो. रोग्यांना औषधे, जेवण यांचे दान करतो तो निरोगी व दीर्घ आयुष्य होतो. छत्री व चप्पल दान करण्याने यमपुरी पर्यंतचा प्रवास सुखावह होतो. ज्याला कुणाला परलोकी सुखी व्हायचे असेल अशा माणसाने आवडत्या वस्तूंचे दान द्यावे. तसेच सूर्याचा उत्तरायण प्रवेश, दक्षिणायन प्रवेश, विषुव मार्गक्रमण, सूर्य व चंद्र याच्या ग्रहणकाळी व कर्क संक्रांत, मकर संक्रांत या पर्क काळात जरूर दान द्यावे. तीर्थक्षेत्रात दिल्या जाणाऱ्या स्नानदानाने महत्त्व काहीच वेगळे आहे. दानाहून मोठा कुठलाच धर्म नाही. दान देणाऱ्याला त्यापासून जो परावृत्त करतो तो पशुपक्षी यांच्या जन्माला जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.